श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्री दत्त जयंती 2025. यंदा दत्त जयंती गुरुवारी येत आहे. अत्यंत शुभ दिवस आहे. त्याच विषयावर आपण आज महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ. अवघ्या दिवसात मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. विशेष म्हणजे यंदा 2025मध्ये दत्त जयंती गुरुवारी आली आहे. गुरुवार हा दिवस दत्तगुरू आणि दत्तावतारांचे पूजन, नामस्मरण, उपासना यांसाठी समर्पित मानला जातो. त्यामुळे गुरुवारी दत्त जयंती येणे हा योग अनन्यसाधारण आणि अतिशय शुभ पुण्य फलदायी मानला गेला आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्र असताना प्रदोषकाळी दत्त महाराजांचा जन्म झाला. म्हणून सर्व प्रमुख दत्तक्षेत्री तसेच जेथे दत्त मंदिर असते तेथे या दिवशी प्रदोषकाळी दत्त जन्म सोहळा केला जातो. दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण सामूहिक रीतीने अथवा घरोघरी व्यक्तिगत पातळीवर केले जाते. यंदा 4 डिसेंबर 2025 गुरुवारी रोजी दत्त जयंती आहे. गुरुचरित्राचे वाचन, पारायण. दत्त जयंतीच्या दिवशी विशेष गुरुचरित्राचे वाचन, पारायण अनेक दत्त भक्त मंडळी करतात. ज्यांना काही कारणाने ते शक्य नसेल त्यांनी निदान दत्त महाराजांचा नाम जाप आपल्याला जमेल तेव्हा व तेवढा जमेल त्यावेळी जरूर करावा. दत्त मंदिरामध्ये यथाशक्ती दान द्यावे. भुकेलेल्यांना शक्य असेल तर एखादे फळ द्यावे. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत, स्वामी चरित्र सारामृत पारायण. दत्त जयंतीच्या दिवशी गुरुचरित्र वाचन किंवा पारायण शक्य नसेल तर दत्तगुरूंचे पहिले अवतार म्हणजेच श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत याचे पठण किंवा पारायण करावे. दत्तात्रयांचे अवतार श्री स्वामी समर्थ महाराज यांचे स्वामी चरित्र सारामृत, गुरु लीलामृत यांचे पठण किंवा पारायण करावे. श्री गजानन महाराज यांच्या श्री गजानन विजय या ग्रंथाचे पठण किंवा पारायण करावे. शंकर महाराज, साईबाबा यांच्या ग्रंथाचे पठण किंवा पारायण करावे. अगदी काहीच शक्य नसेल तर दत्तगुरूंचे एक जपमाळ नामस्मरण करावे. दत्त जयंती या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे नामजप पादी उपासना केल्यास दत्ततत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते असे म्हटले जाते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.